गुड मॉर्निंग. सकाळ झाली, चिखली उठला. डायरेक्ट गावावरनं सुरुवात झाली आज. कारण 2 दिवस सुट्टी, सॅटर्डे संडे, तर आम्ही गावाला पोचलो आता. तर हा उठल्या उठल्या बोलतोय नाश्ता द्या, हे द्या, थंडी लागते. मग काय बोलू, आता शेतावर चल पहिले. मग अंघोळ धुतली आणि शेतावर जायची तयारी केली. तर इकडे बाबा बैल जुपीत होते मस्तपैकी नांगराला, जोकडाला. तर मामा म्हणतात बैल घेऊन या आतून. बोललो आपण. मी गेलो तर बैल मला घाबरत होता, कारण मी नवीन नवीन दिसत होतो ना त्याला. बाबांनी बोललो तुम्हीच जा. मग ते मस्तपैकी एक बैल आणला आणि जोकडाला मस्तपैकी झुपला. लगेच दुसऱ्याला घेऊन आले लाल्याला. मस्तपैकी दोघांना धुतले. तर लई नाटकं करीत होते, कारण इकडे सगळी होती ना, आराध्या, आरू बिरू सगळी. तर घाबरत होते ते आम्हाला. मग तसं गुरं घेऊन निघालो आम्ही मस्तपैकी शेतावर जायला. मला माहिती नव्हतं, यांना दोघांना माहिती होतं शेत कुठं आहे. म्हणजे ताईच्या शेतावर जाणार होतो ना आम्ही, आराध्याच्या. तर त्यांना माहिती होतं. मी 2दाच गेलेलो, तर रस्ता बिस्ता म्हणजे ॲक्च्युली जास्त माहिती नव्हतं. आणि पोचलो मस्तपैकी शेतावर. तर हे बघ यांची मजाच तिघांची. म्हणजे मुंबईवरून गेलेलं ना, यांना पाणी बिणी काय एकदम मजाच झाली. एकदम मजा करीत होते शेतामध्ये. काम करायचं सोडून बाजूला. तर मला बाबा बोलले गुरं राख तू येऊ नको खाली. मग मी गवारी मस्तपैकी गुरं राखीत होती. पाऊस जाम होता आणि गुरं पण जाम पळत होती. आणि बघता बघता लगेच जेवण आलं. 10:30 11 वाजता. 11 वाजता काहीतरी जेवण आलं. मी गुरं राखीत होतो तिथं आंब्यामध्ये. त्यामुळे मला जायला नाही भेटलं तिकडे जेवायला. थोडं या होतं. गुरं बिरं येत होती ना इकडे, सगळं केलेलं, वाल्या बिल्या केलेल्या, घरकंदे लावलेली. तिकडे गुरं येत होती. तर म्हणून मी तिथे आंब्यातच होतो. आंबे तोडायला नको म्हणून. तिकडे मस्तपैकी हे लोक जेवत होते. आणि इकडे बघा मस्त भाऊजी, मस्त ताईने मस्त आंबे लावलेले आहेत लॉकडाऊनमध्ये. आणि आंबे एकदम मस्तपैकी झालेले आहेत. इकडं घरबीर बांधलं आहे मस्तपैकी शेतावर. आणि घरामध्ये सगळं आहे, म्हणजे बेड टाकला आहे. आणि इकडं 500 लिटर पाण्याची टाकी आहे. डायरेक्ट अख्खा उन्हाळ्याला जातो, म्हणजे जूनपर्यंत ही टाकी पुरते. आणि इकडे आयडिया बघा कशी केली मस्तपैकी. वरतून पत्रा सोडला आणि त्या पत्र्यातून पावसाचं पाणी डायरेक्ट त्याच्यात जाते. मस्त आयडिया लावली. पूर्ण मे महिन्यापर्यंत पुरतो पाणी. आणि आंबे बघा जाम आंबे लावले. म्हणजे इकडे हा रव्याचा आहे आणि त्या विकासांचा आहे. विकासच्या बाबांनी पण विकासला आहे मस्त करून दिला आहे. बस एवढी जमीन पाहिजे. लॉकडाऊनमध्ये लावलेले आंबे तीनदा खाल्ले या लोकांनी मस्तपैकी. ताई 3दा आंबे काढले आंब्यावरचे. आता परत लावलेत छोटे छोटे. एकूण 150-200 आंबा आहे. आणि हे लोक मला बोलत होते जेवायला. पण मी बोललो मला घेऊन या इकडे जेवण. तिकडे जरा ब्लर दिसायला लागला, कारण पाऊस एवढा होता ना, आवाज बिवाज येत नव्हता बरोबर. तेवढ्यात जातो आता जेवायला. आराध्या आल्याला जेवण घेऊन तिकडून. बघू जेवायला काय आहे. आराध्या येतच होता जेवण घेऊन. मला जाम कंटाळा आलेला मला, कारण 11:30 वाजलेले ना. बाबा बोलले 12-1 वाजेपर्यंत होईल, पण 2 वाजले तिथेच. आराध्या येते मला जेवण घेऊन. बोलू जेवायला काय बघू दे पहिले जेवायला. तर जेवायला मस्तपैकी चिकन होता जेवणामध्ये. मला चिकन दिलं आणि माझ्या पोराला तिकडे मस्तपैकी सुकट. तर मी गुरं राखीत होतो ना, पोरगा नुसतं शेतावर खेळायला आलेला. हा मस्तपैकी आला, चिकन होता आणि हे केलेलं. आणि इकडे बघा मस्त जेवायला इथंच बसलो, कारण पाणी नव्हतं. बोला आता इथं ताटबीट मस्त धुईन. चिकन आहे, चिकन आणि भात. आणि गुरं लई पळत होती, तर मी असंच जेवलो पटापट. बसायला जागा पण नव्हती, दगड बिगड नव्हती काय. बोला असंच बसतो मस्तपैकी. कारण गावाला गेलो का हे सगळं चालतो. असं काय चांगला बसायला जागा पाहिजे, हे पाहिजे, मांडी घालून बसणं. आम्ही गावची लोक आहो, आम्हाला कसा पण चालतो. फक्त पियाला पाणीच नव्हतं आणलं आहे मला. आता बोला पियाला पाणी नव्हतं काय, पटापट जेवतो. थोडंसंच जेवलो. आणि भात एवढा आणलेला ना, मस्तपैकी निसर्गात मस्तपैकी बघून इकडे तिकडे मस्त जेवत होतं. पण गुरं नुसती धावत होती. चिकन लेग पीस, एक लेग पीस दिलेला चिकनचा. 2-3च हाडा फक्त मला चिकनचे 3च पीस दिलेले. साला बाकी याहीच खाल्लं. माझ्या पोराला तर कायच नाही.